महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन विरोधात केलेली याचिका ईडीने मागे घेतलेली आहे। आपल्यासोबत सध्या अंजली दमानी जी आहेत। मॅडम, ईडीने याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयात, ती अचानक ईडीने मागे घेतली। दिलासा समजायचा भुजबळांना? कसं आहे की ही बातमीच मुळात चुकीची आहे। ईडीने जी केस मागे घेतली ती महाराष्ट्र सदन घोटाळ्यातल्या स्कॅम विरुद्ध नव्हती। ती याचिका अशी होती की ह्यांना परदेशी जाण्यापासून बंदी करण्यात यावी अशी ही जी याचिका होती। त्याच्यानंतर यांच्या वकिलांनी अशी बाजू मांडली की हे अनेक वेळा बाहेर जाऊन परत आलेले आहेत, त्यामुळे या याचिकेला आता अर्थ नाही, म्हणून ती याचिका मागे घेण्यात आली। याच्यात ईडीने त्यांची मनी लॉन्ड्रिंगची याचिका कुठेही मागे घेतली नाही। आम्ही ती त्यांना मागे घेऊ देणारच नाही। जर ईडीने किंवा सरकारच्या दबावाखाली त्यांनी ती मागे घेतली तर मी सुप्रीम कोर्टपासनं CJNपासनं सगळ्यांना पत्र लिहून, कारण हा भ्रष्टाचार जो आहे तो फार अफाट आहे आणि या सगळ्यांना जोपर्यंत आपण सक्त हे देत नाही, लढा देत नाही, तोपर्यंत या गोष्टी बाहेर येणार नाहीत। तर कुठचीही याचिका ईडीनी मनी लॉन्डरिंगची परत घेतलेली नाही। 2016ला या प्रकरणात भुजबळांना अटक झालेली, 2 वर्ष ते जेलमध्ये होते आणि 18ला त्यांना जामीन देण्यात आला आणि तो जो जामीन मिळाला त्या विरोधात ईडीने जी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती मागे घेतली असं समजतं। हां, तीच मागे घेतली आहे। तर त्यांना फक्त परदेशी जाण्यास जी बंदी होती ती बंदी करण्यात यावी असं ईडीचं म्हणणं होतं, पण त्याच्यानंतर जे त्यांना अनेक वेळा ते जाऊन परत आल्यानंतर आता या याचिकेला अर्थ नाही, म्हणून ती मागे घेण्यात यावी, नाहीतर ती आम्ही डिसमिस करू असं कोर्टाने सांगितल्यावर ती ईडीने वापस घेतली। पण याचा अर्थ कुठेही असा नाही की मनी लॉन्ड्रिंग जे झालेलं आहे ते ऑलरेडी डॉक्युमेंटेड आहे आणि ते ईडी काय सरकारने कितीही दबाव टाकला तरी कोणीही ते मागे घेऊ शकणार नाही आणि घेतल्याची जर त्यांनी प्रयत्न जरी केला तरी ते मी बिलकुल होऊ देणार नाही। आत्ताच भुजबळ आणि अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील झालेले आहेत। काही महिन्यात ही याचिका मागे घेतली आहे, तर त्याचं हे फळ म्हणावं लागेल, काय म्हणायचं म्हणजे नक्की? नाही, जसं मी म्हटलं की ही याचिका जी आहे ती मुळात तो विषयच वेगळा आहे। तो फक्त त्यांच्या परदेशी जाण्याचा विषय आहे आणि मला जो कन्सर्न करणारा विषय आहे तो त्यांच्या भ्रष्टाचाराचा आहे आणि त्यांनी केलेल्या मनी लॉन्डरिंगचा आहे। त्याची याचिका कुठेही मागे जसं मी म्हटलं घेतलीही नाही आणि मी घेऊ देणारही नाही आहे। सप्टेंबरमध्ये देखील या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा सुनावणी दरम्यान ईडीने असा दावा केला होता की याचिका कोणती आहे हे आम्हाला माहिती नाही, याचिकेची प्रत सापडत नाही, ईडी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे, आणि अचानक या प्रकरणात असे उत्तरं दिली जात आहेत। हो, आता त्यांनी गंमत म्हणजे अशी की मागच्या 2 हिअरिंगला ईडीने असं म्हटलं होतं की याचिका कुठली आहे त्याचे पेपर्सच आम्हाला मिळत नाही आहेत आणि हे जर पेपर्स मिळत नसले तर याचिका एक्झॅक्टली काय हे आम्हाला माहीत नाही आणि म्हणून मग कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहे ती मागे घ्या। पण असा धुमाकूळ होतो, म्हणजे ईडीच्या आता तो सरकारचा दबाव म्हणा, कशाचाही दबाव म्हणा, पण ती याचिका पुन्हा मी म्हणते की ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे। मनी लॉन्डरिंगचा कुठलाही गुन्हा परत घेतलेला नाही आणि मी तो घेऊ देणार नाही। सत्तेत आल्यानंतर ईडीचा सूर बदलला असं वाटतं? सत्तेत आल्यानंतर कितीही त्यांनी सूर बदलण्याचा प्रयत्न केला, कितीही दबाव ईडीवर आला, तरीही आम्ही लढा देत राहू। अगदी सुप्रीम कोर्टापासनं CJ कोलेजियम सगळ्यांना मी पत्र लिहीन की हे जर आपल्याला थांबवायचं असेल, भ्रष्टाचार जर आपल्याला खरोखर थांबवायचा असेल, तर ईडीचे जे डॉक्युमेंटेड आहे की ज्याच्यात सरळ मनी लॉन्ड्रिंग कसं झालं, काय झालं, याचे सगळे डिटेल्स आहेत, तर त्यांनी कोणाचाही दबाव आणला, परमेश्वराचा दबाव आणला तरी ती मागे घेता येणार नाही। शेवटचा प्रश्न, भुजबळ आणि पुतण्याविरोधात याचिका मागे घेतली आहे, पण मुलावरती याचिका जी आहे त्याच्या विरोधात ती कायम आहे, तर हे असं का? नाही, जसं मी म्हटलं, मला त्यांच्या पॉलिटिक्स विरुद्ध काहीच बोलायचं नाही। माझा जो त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आहे तो मी देत राहणार आहे। आपण ऐकलं, त्या होत्या अंजली दमानी. त्यांनी स्पष्ट केलं की मनी लॉन्ड्रिंग विरोधातली याचिका मागे घेण्यात आलेली नाही आहे, केवळ परदेशी जाण्यावाचून जे भुजबळांना थांबवण्यात आलं होतं ती याचिका मागे घेतलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात त्यांचा जो लढा आहे तो यापुढे देखील असाच सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।